काम केलं, पार्टी जगवली, पार्टी तगवली आणि त्यामुळे आपण कुठेतरी उभं राहू शकलो. आणि आज जे सुगीचे दिवस आलेले आहेत त्याला सगळे ते कार्यकर्ते कारणीभूत आहे असं मला वाटतं. कैलासवासी सवरासाहेब असतील, वनगासाहेब असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून खाली बसलेले कृष्णाकाका असतील, डॉक्टर हिरवे असतील, वासुदेव पाटील असतील, गोविंदे असतील, सगळेच असतील. पार्टीचं कुठे काय नसताना काम करत राहिले. मग ग्रामपंचायत निवडणूक असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, परंतु निश्चितच काम करत 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 सरकार आली, आपले सदस्य आले आणि पार्टी मोठी आली. आणि त्यामुळे एकेकाळी आज जे प्रवेश घेत आहे निश्चितच आपल्या विचारांचे वेगळे असतील, परंतु ज्या प्रकारे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टी वाढते, ज्या प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या भारत देशाला एक विकसित राष्ट्राचं स्वप्न घेऊन पुढे जात आहे. 2047पर्यंत एक विकसित राष्ट्र करायचं आहे. ते कोणाच्या जीवावर करायचं आहे? ते आपल्या सगळ्यांच्या जीवावर करायचं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या ज्या उपाययोजना होत आहेत, करतायत, तळागाळातल्या सगळ्या नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होतो आहे. आपल्या राज्याचे कर्तृत्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अनेक योजना आपल्या सर्वसामान्यांसाठी राबवत आहेत. आणि निश्चितच आपला महाराष्ट्र असेल, आपला भारत देश असेल, हा अतिशय गतीने विकसित म्हणून एक राष्ट्र निर्माण व्हावं यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. गेल्या काळामध्ये आपण बघितलं असेल, मागील जी सरकार होती ती सरकार फक्त काम करत होती, फक्त नावाला काम करत होती. पंतप्रधान कुठे असायचे, कुठे जायचे, काय करायचे, काय बोलायचे, काय योजना आणायचे, कुणाला काही समजत नव्हतं. पण आज आपल्याला माहिती आहे, आपल्याला दर महिन्याला, प्रत्येक महिन्याला मोदीजी आपल्याशी हितगुज साधतात. मन की बातमध्ये आपल्या पूर्ण भारतामध्ये जे जे छोटे छोटे काही उद्योगधंदे असतील, कुणीतरी नावाजलेले व्यक्ती असेल, अडगळत पडलेले व्यक्ती असेल, पण जी चांगलं काम करत आहे त्यांचा उल्लेख ते करतात. आणि एकीकडे कुठेतरी कानाकोपऱ्यात असेल ती व्यक्ती अचानक नावारूपाला होते. आणि त्यामुळे आपण त्यांनी जे अनेक ज्या योजना आणल्या, स्टँडअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, वोकल फॉर लोकल असेल, अनेक ज्या योजना त्या प्रत्यक्ष तळागाळामध्ये आपल्याला दिसतात. माता भगिनी आज भरपूर मोठ्या संख्येने येत आहेत. जवळजवळ 3 कोटी महिला ह्या लखपती दिदी झालेल्या आहेत, बचत गटाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. आपल्या सर्वसामान्यांना जी घरकुलं पाहिजे असतात ती घरकुलं जवळजवळ 4 कोटी घरकुलं प्रत्यक्षरित्या ग्रामीण भागात झालेले आहेत. 1.5 कोटी घरकुलं शहरी भागात होत आहेत. 10 कोटी महिलांना प्रत्यक्ष त्या कुटुंबांना उज्ज्वला गॅसचा लाभ मिळतो आहे. जवळजवळ 15 कोटी घरामध्ये हर घर जलच्या माध्यमातून पाणी पुरवलं जातं आहे. 50 कोटी जनधन खाते खुलले गेलेले आहेत. 81 कोटी लोकांना, नागरिकांना मोफत धान्य मिळते. आणि त्यामुळे अशा प्रकारचं काम करत असताना एक चांगलं मिशन हे घेऊन सरकार काम करतं. आणि निश्चितच हे सगळं बघितल्यानंतर सर्वसामान्य नागरिक असेल, नेते असतील, इतर पक्षातील नेते असतील, नागरिक असतील, हे निश्चितच आपल्या भारतीय जनता पार्टीची आकर्षित होत नसतील तर नवलच. आणि याकरता जे एक मिशन घेऊन आपले देवेंद्रजी असतील, नरेंद्रजी मोदी असतील, जे घेऊन चाललेले आहेत त्या सगळ्यामध्ये ते आव्हान करतायत आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आपल्या भारत देशाला मोठं करायचं आहे. आणि त्यामुळे हे त्यांचं काही एकटाचं काम नाही आहे, आपल्या सगळ्यांचं काम आहे. यासाठी आपण एकत्रित आलेला आहात. आज जे तुम्ही पक्ष प्रवेश करतात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही तुमच्यासोबत भक्कमपणे असरशी ग्वाही देतो. आणि एक निश्चित खात्री बाळगा की भारतीय जनता पार्टी कुणाच्या मालकीची नाही आहे, प्रायव्हेट पार्टी नाही आहे. इतर ज्या पार्ट्या आहेत त्या सगळ्यांच्या प्रायव्हेट पार्ट्या आहेत, खानदानी पार्ट्या आहेत. पण इथे भारतीय जनता पार्टी आज एवढी मोठी झालेली आहे की 240च्या वर खासदार आहेत, 1811 आमदार आहेत, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य अनगणित आहेत. त्याचं मी आकडेही सांगू शकत नाही. जवळजवळ 10 कोटी 11 कोटीच्या वर भारतीय जनता पार्टीचे प्रत्यक्ष सदस्य झालेले आहेत. आणि आता आपण उद्देश घेऊन चालू की 20 कोटी सदस्य बनवायचे. हे सगळं कशासाठी होतं आहे
हे सर्वसामान्य आणि आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर होतं आहे. आणि त्यामुळे जसं मगाशी सर बोलले की आपल्या भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे की प्रथम राष्ट्र. निश्चितच आपलं उद्देश, आपलं काम, आपलं कर्तव्य हे कुणासाठी असलं पाहिजे? आपल्या देशासाठी असलं पाहिजे. आणि नंतर येते पार्टी. आपल्या पार्टीसाठी काम केलं पाहिजे, पक्षासाठी काम केलं पाहिजे, पक्षाचे ध्येय धोरणं विचार तळागाळात केले पाहिजे आणि त्यानंतर आपण तो स्वतः. आणि त्यामुळे आपला स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या पक्षासाठी काम केलं पाहिजे, आपल्या देशासाठी काम केलं पाहिजे. आणि हे करत करत आपण बघितलं आहे की 240 आम्ही जे खासदार होतो त्यामुळे आता जे अशक्यप्रायची गोष्ट होती की तृणमूल काँग्रेसचे खासदारसुद्धा 2/3 खासदार जे फुटून आता NDAच्या सोबत आलेले आहेत, त्यांच्या विचारांसाठी आलेले आहेत. एकीकडे प्रचंड विरोध असलेले आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार आज NDA सोबत आलेले आहेत. आणि त्यामुळे मागील अधिवेशनामध्ये भरतभाई जे महिला विधेयक हे